रानाने घाबरत जॉनकडे बघितले. कुठल्याही परिस्थितीत विचलित न होणाऱ्या जॉनच्याही डोळ्यात आज मूर्तिमंत भीती होती. गप्प राहिला असता तर काय झालं असतं? नुसताच गोळीने मेला असता बास्टर्ड. पण आता पुढे देवाय जात होता. त्याच्या पाठोपाठ उत्सुकतेने अधीरतेने रमेश, त्याच्या पाठोपाठ घाबरत दचकत राणा आणि जॉन. त्याचे बाकीचे बॉडीगार्ड्स, घरातले नौकर सगळे त्यांना जाताना बघत होते. पण कोणाची हिंमतसुद्धा नव्हती त्या भीतीदायक वातावरणात साधा श्वास घ्यायचीही. एक प्रकारची विलक्षण, विचित्र, तणावपूर्ण शांतता होती त्या वातावरणात, जी अक्षरशः अंगावर काटा आणत होती. ते सगळे एका डायनिंग हॉलमध्ये पोहोचले. अगदी विचित्र रचना होती त्या हॉलची. काहीतरी खटकत होतं रमेशला तिथे, त्या हॉलमध्ये. पण त्याच्या बुद्धीवर त्याच्या लोभी मनाने मात केली होती. सुचू देत नव्हती त्याला काही. तेवढ्यात त्याला शोएबचा मेसेज आला. कहा है बे? रमेशने मेसेज टाइप केला. बहुत बड़ा जैकपॉट मिला है भाई, बहुत बड़ा. अगर यह कॉन्ट्रैक्ट मिल गया ना सच में भाई, तो अपनी तो लाइफ सेट होने वाली है, वो भी पूरा लाइफ के लिए. चल मैं बाद में कॉल करता हूँ तुझे. द देवाय कार्तिक ठाकुर वेट कर रहा है मेरा भाई, वो भी खाने पे. एवढं टाईप करून त्याने तो मेसेज सेंड केला. देवाय त्याच्याकडेच स्मित करून बघत होता. एकापेक्षा एक बढिया डिशेस सर्व केल्या जाऊ लागल्या. डायनिंग टेबलवर ते दोघेच जण होते. एका कोपऱ्यावर देवाय तर दुसऱ्या कोपऱ्यात रमेश. बाकीचे सगळे उभे राहून आयुष्याचा हा जीवघेणा खेळ बघत होते. श्वास, आवाज सगळंच बंद होतं. इतका एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता की एकमेकांच्या घाबरलेल्या हृदयाचे हार्टबीट्स त्या नीरव शांततेला ते भयानक संगीत देत होते. धक 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 धक. डायनिंग टेबलवर प्लेट फक्त रमेशच्याच पुढ्यात होती. देवायच्या पुढ्यात प्लेट न बघून न राहून रमेशने त्याला जरा घाबरतच विचारले, सर तुम्ही नाही जेवणार? देवाय त्याच्याकडेच रोखून बघत होता. त्याने फक्त एक स्मित केलं. त्याच्या त्या स्मितात पण जणू विष होतं. देवाय, तुमचा दिवस आहे रमेश शेठ. तुम्ही जेवा अगदी पोट भरून, असं जेवा की परत कधी भूक लागली नाही पाहिजे. वाडा रे रमेश शेठला, अगदी भरपूर वाडा, मनसोक्त वाडा. वेटर पुढे आले अन त्याला सर्व करू लागले. सर्व करणारे हात थरथर कापत होते. रमेशला कळत नव्हतं की त्याला जेवण सर्व करणारे हात एवढे का थरथर कापत आहेत. का घाम फुटला होता त्यांना. समोरच्या डेस्कवर पण काही माणसे बसली आहेत, पण काहीच बोलत नाही. का घाबरत आहे? त्यातला एखादा तर डॉक्टर वाटत होता. एकदम स्टेथोस्कोप घेऊन आला आहे. पण का इथे कोण आजारी आहे? त्याने राणाकडे बघितल्यावर राणाने त्यातला एक डॉक्टर, दुसरा विमा एजंट तर तिसरा सरकारी कार्यालयातील कारकून असल्याचं सांगितलं. पण अजून पण ती माणसे वरती बघत नव्हती. सगळंच विचित्र होतं तिथलं. देवायने पण वेटरचे ते थरथरणारे हात बघितले आणि त्या वेटर्सकडे तीक्ष्ण नजरेने बघितलं. तसे ते वेटर्स घाबरले. मान झुकवून एकदम हळू आवाजात सॉरी बोलून तिथून निघून गेले. रमेशचं जेवण झालं. रमेश, जेवण एकदम मस्त झालं, आता पुढे? तसं देवाय जागेवरून उठला. ठाक 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 ठाक. त्याच्या त्या पावलात जीवनाचा नाही तर प्रत्यक्ष मृत्यूचा नाद होता जो वाजत होता. ठाक 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 ठाक. हॉलमधल्या सगळ्यांचीच काळीज भीतीने थिजून गेली होती. दयेने नाही तर भीतीने. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, पण तेही गोठून गेले होते. पण आता जे पुढे घडणार होते ते त्यांच्या त्या भीतीच्याही पलीकडचे होते. कल्पनेच्याही पलीकडचे होते. क्रूरतेच्याही पलीकडचे होते. द देवाय कार्तिक ठाकूरच्या एक्स्ट्रीम लेवलच्या पलीकडचे होते. देवायने टेबलावरून काचेचा ग्लास उचलला आणि हळूहळू सावकाश सावकाश कसलीही घाई न करता रमेशकडे जायला लागला. रमेश त्याच्याकडेच बघत होता. भीतीने, दहशतीने. देवायच्या त्या चालण्यात का कुणास ठाऊक त्याला आपला मृत्यू दिसत होता. पण का?
देवाय रमेशजवळ आला आणि त्याला वळसा घातला. पूर्ण करून त्याने त्या ग्लासातले पाणी थोडेसे जमिनीवर सांडले. एक फेरी, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी, पाचवी फेरी. प्रत्येक फेरीच्या एंडिंगला तो थोडे थोडे पाणी सांडायचा. हे बघून बाकीच्यांबरोबर रमेशची पण हाडं गोठून गेली होती. हे मंत्र. तर तेवढ्यात रमेशचा फोन वाजला. त्याने तो थरथरत्या हातांनी कसाबसा उचलला. शोएबचा मेसेज होता. ए निकल वहाँ से, ओ देवाय कार्तिक ठाकुर है, वो बिजनेसमैन है जो तेरे लैला को ढूंढने मस्कट गया था. अबे निकल वहाँ से. सोहेल को मार के छोटे छोटे थैलियों में उसके घर भेज दिया इस ठाकुर ने. निकल अभी के अभीच, कैसे भी करके, नहीं तो मरेगा साले आज तू. रमेश त्या मेसेजकडे बघत होता. डोळ्यात भीती आणि मृत्यू दोघे होते. पण आता खूप उशीर झाला होता. खूपच. देवाय त्याच्याकडेच येत होता. अगदी शांतपणे, हळू आणि सावकाश. ठाक ठाक ठाक. आपली 5वी फेरी पूर्ण करताच देवायने तो पाण्याने भरलेला ग्लास जमिनीवर फोडला. ठाक. तसं रमेशला क्लिक झालं की नक्की काय चाललंय. भीतीने त्याची बोबडीच वळली. त्याने घाबरून देवाईकडे बघितले आणि देवाईने स्मित करत वरती झुंबरातील काचेच्या असंख्य दिव्यांतील आग कधीच त्या दिव्यांतून बाहेर पडून त्याच्याकडे जलद गतीने झेपावत होती. रमेश ते दृश्य बघून जागच्या जागी गारठून गेला. स्वतःला वाचवायचेही भान त्याला राहिले नाही. ते जे डायनिंग टेबल होतं ते डायनिंग टेबल नव्हतं, तर ती त्याची चित्ता होती, ज्याला देवाय कार्तिक ठाकूर फेऱ्या मारत आहे. आणि हे जे तो स्वादिष्ट जेवण जेवत आहे ते त्याच्या स्वागताचे जेवण नव्हते. ते तर होते त्याच्या मृत्यूचे, त्याच्या 10व्याचे, त्याच्या 13व्याचे आणि त्याच्या श्राद्धाचे, जे देवायने एकाच दिवशी एकाच वेळी घातली होती. ती जी माणसे थरथर कापत होती, तर त्यांना सगळ्यांना माहीत होते. त्यांना सगळ्यांना आधीपासूनच माहीत होतं. म्हणून तो त्या डेस्कवरचा डॉक्टर माझ्या जिवंतपणीच माझं डेथ सर्टिफिकेट बनवत आहे. आणि तो कारकून ते ठप्पा मारून इश्यू करत आहे. तो विमा एजंट माझी आफ्टर डेथ विमा पॉलिसी इश्यू करत आहे. सगळं माझ्यासमोरच. मी जिवंत असतानाच. रमेशची अवस्था इतकी बेकार झाली होती की वर्णन करणं अवघड होतं. त्याने हळूहळू वरती बघितलं. ते आगीचे गोळे त्याच्याकडेच येत होते. त्याच्याकडे झेपावणारी आगीचे प्रतिबिंब आता त्याच्या डोळ्यात दिसून येत होते. आणि फायनली त्याच्या त्या भीतीने उघड्या मुखात शिरली. धडाधड जळत होता तो. साधं ओरडण्याची संधी त्याला मिळाली नाही. सगळेच घडलेल्या घटनेने हादरले होते. त्यांच्या भीतीने कडकड वाजणाऱ्या त्या हाडांचा आवाज अख्ख्या त्या रूममध्ये घुमत होता. देवाय मात्र शांतपणे चालत दुसऱ्या टोकाला गेला. पाण्याने भरलेला घडा त्याने आपल्या अंगावरून ओतून घेतला. रमेशच्या नावाची आंघोळ त्याने त्याच्या जिवंतपणीच घालून घेतली होती. देवाय. राणा. तसा राणा घाबरत देवाईकडे आला. जरा अंतर ठेवूनच उभा राहिला. राणा घाबरत. यस बॉस. देवाय अगदी थंडपणे. 13वं आणि श्राद्ध जोरात झालं पाहिजे. गाव जेवण घाला. कुठेच काही कमी पडली नाही पाहिजे. शेवटी 13वं आपल्या रमेश शेठचं आहे. त्याने त्या जळणाऱ्या रमेशकडे बघितलं आणि हळूहळू पावलं टाकत तो बिल्डिंगमधून बाहेर पडला. जळत असताना पण रमेश त्याला बघत होता, ऐकत होता. त्यालाच कळत नव्हतं की होतं असलेल्या मृत्यूला घाबरू की देवाय कार्तिक ठाकूरच्या क्रूरतेला. तो मेल्यानंतरही 2 तास त्या हॉलमधून भीतीने, दहशतीने कोणीच बाहेर पडू शकले नाही. सगळेच शॉकने जागच्या जागी गोठून गेले होते. रडत होते, पण रमेशच्या मृत्यूने नाही, तर भीतीच्या भीतीने. इथे देवाय फार्म हाऊसमधून बाहेर पडून हॉस्पिटलला आला. तिथे टॉप फ्लोअरला असलेल्या आपल्या रिझर्व रूममध्ये गेला. तासनतास त्या थंड पाण्याच्या शॉवरखाली स्वतःच्या मनातील आगीला शांत करत होता तो. नाही बनायचं होतं त्याला एवढं क्रूर, निर्दयी, पाषाण, एवढं जल्लाद.
पण माझ्या विरजाच्या केसाला जर कोणी धक्का लावायचा प्रयत्न पण केला तर त्याला सोडणार नाही. हा देवाय कार्तिक ठाकूर आग लावून टाकेल या जगाला. जर माझ्या विरजाच्या वाटेलाही कोणी गेलं तर. विरजाच्या आठवणीने नाही म्हटलं तरी काही प्रमाणात देवायचं रौद्ररूप शांत केलं होतं. त्याचा तो खराब मूड बराच सावरला होता. तसंच फ्रेश होऊन बाथरूमच्या बाहेर पडून नवीन कपडे घालून एक मस्तसा फुलांचा बुके घेऊन तो विरजाला ठेवलेल्या रूमकडे निघाला. फायनली विरजाला आता कोणी त्रास देणार नाही. आता ती फक्त माझी होईल. कोणी हिरावून घेणार नाही तिला माझ्यापासून. मनातल्या मनात विचार करत तो विरजाच्या रूमकडेच जात होता. मोठ्या आशेने त्याने अगदी प्रसन्न चित्ताने ते डोअर ओपन केलं. विरजा करणच्या घट्ट मिठीत होती. विरजाला करणच्या मिठीत बघून तो जागच्या जागी थिजून गेला. जग क्षणभर तिथेच थांबलं त्याच्यासाठी, स्तब्ध, एकदम विरान. ते दोघे एकमेकांच्या मिठीत रडत होते आणि तीही त्याच्या कुशीत शिरून व्यक्त होत होती आपल्या अश्रूतून. करण अगदी काळजीने तिला थोपवत होता. तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. तिला आणि स्वतःलाही समजावत होता जे वाईट घडायचं होतं ते सगळं झालं, पार पडलं. इथून पुढे आता काही वाईट घडणार नाही. मात्र सगळं चांगलंच होणार. आता फक्त चांगले दिवस येतील. प्रेम आणि काळजी ओसंडून वाहत होतं त्यांच्या डोळ्यातून. सुनीताबाई आणि त्यांच्या मुलीही बाजूला उभ्या होत्या, रडत होत्या, हसत होत्या. अश्रू वाहत होते, दुःखाचे आणि सुखाचे दोन्ही. आणि देवाय ते सगळं बघत होता. त्याच्या हृदयातून परत एकदा कोणी त्याचे प्राण हिरावून घेत होते. परत ती दूर जात होती, त्याच्यापासून दूर, अगदी दूर. आणि ह्यावेळी कोणाला शिक्षा देणार होता तो? तिला, तिला जिच्यासाठी साऱ्याच जगाशी लढला. तिलाच कसा शिक्षा देणार होता तो? कसा शिक्षा देणार होता तिला, त्याच्या प्रेमाला, त्याच्या जानला, त्याच्या विरजाला? त्याच्या त्या डोळ्यात अश्रू होते पण बाहेर पडायची हिंमत करू शकत नव्हते. त्याने त्याच्या हातातला फुलांचा बुके बघितला आणि दुःखाने एका कोपऱ्यात फेकून दिला. परत एकदा हरला होता तो, पण ह्यावेळी तिच्याचकडून. मे बी शी डिझर्व बेटर फ्लॉवर, बेटर लव, बेटर लाईफ पार्टनर, बेटर पर्सन, बेटर लव. आणि तिच्या बेटरच्या कुठल्याच डेफिनेशनमध्ये तो बसत नव्हता आणि कधी बसणारही नव्हता. ही इज अ मॉन्स्टर वेन इट्स कम्स टू हर अँड दॅट्स द ट्रू. त्याने एकदा त्यांच्याकडे परत बघितले. दे वेअर परफेक्ट टुगेदर, सॉफ्ट अँड काइंड, परफेक्ट. करण, विरजा, सुनीताबाई आणि त्यांच्या मुली, अ परफेक्ट फॅमिली. अँड ही द देवाय कार्तिक ठाकूर, अ परफेक्ट आउटसाइडर. हिंमत होत नव्हती त्याची आतमध्ये पाऊल टाकायची, ते सगळं प्रत्यक्षात फेस करण्याची. तो तुटत होता क्षणाक्षणाला. त्याचं ते क्रूर, पाषाण, निर्दय हृदय तुटत होतं क्षणाक्षणाला. पण शिक्षा तरी कोणाला देणार होता? यावेळी कोणाला पकडून आणणार होता पनिशमेंट द्यायला? फक्त तोच, अन तोच उरला होता त्याच्या त्या जगात एकटा. तेवढ्यात सुनीताबाईंचे लक्ष दरवाजातल्या देवाईकडे गेलं. सुनीताबाई पुढे आल्या आणि हात जोडून देवाईचे आभार मानू लागल्या. खूप खूप आभार तुमचे, जे तुम्ही आमच्या विरजाला ॲक्सिडेंटमधून वाचवलं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नसतं तर मरून गेली असती हो आमची पोर. तसं विरजाने त्यांच्याकडे चमकून बघितलं. देवाईच्या सिक्युरिटी टीमने त्यांच्यातल्या कोणाला सत्य सांगितले नव्हते. ना सुनीताबाईंना, ना करणना, ना विरजाच्या बहिणींना. विरजालाही तिच्या आभरणाचं पूर्ण सत्य माहीत नव्हतं. त्या सगळ्यांनाच त्यांच्या भल्यासाठीच अंधारात ठेवलं होतं. देवाईला बघताच विरजा करणच्या मिठीतून वेगळी झाली. करण, थँक यू व्हेरी मच सर, रिअली थँक अ लॉट. ती मात्र गप्पच होती. देवाई नाही बघू शकला तिच्याकडे. मान वळून तिथून निघून जाऊ लागला. डिस्चार्ज झाला आहे. नाव शी कॅन गो होम. फॉर्मॅलिटीज आर कम्प्लिटेड ऑल.
जाताना तिच्याकडे नाही बघू शकला, फक्त एवढंच म्हणाला, टेक केअर, आणि निघून गेला. स्थळ हॉस्पिटलच्या बाहेर. डिस्चार्ज घेऊन ते सगळेच हॉस्पिटलच्या बाहेर आले. करण ॲपवरून कॅब बुक करायचा प्रयत्न करत होता. त्या सगळ्यालाच वेळ लागत होता. सगळेच हॉस्पिटलच्या बाहेर वाट बघत होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक आलिशान बुगात्ती उभी राहिली आणि त्याच्यात होता तो. नाही मानत होता त्याचा जीव. परत तिथेच घुटमळतो तिच्याच पाशी, तिच्याच चरणाशी. परत ठोकर खायला, परत एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी, परत एकदा मरण्यासाठी, आणि मरून परत तिच्याचसाठी परत जन्म घेण्यासाठी. परत एकदा. गाडी घेऊन आला होता तो, तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी. तो गाडीतून उतरला, दरवाजा उघडला आणि तिला सावकाशपणे गाडीच्या ड्रायव्हर साईडच्या पॅसेंजर सीटवर बसवलं. अगदी हळुवारपणे, तिला कुठेही न दुखावता, अगदी अलगद. करण आणि बाकीचे सगळे ती गाडी बघून जरा चकितच झाले. ती स्पेशल कार होती, अगदी स्पेशल, देवाईची, अगदी खास. ते जरा दबकतच त्या कारमध्ये चढणारच होते की देवाईने त्यांना पाठीमागे इशारा केला. पाठीमागून मर्सिडीज येत होत्या. करणला खरं तर विरजाबरोबर जायचं होतं, पण मिस्टर ठाकूरशी ॲग्रीमेंट कोण करणार म्हणून तो सुनीताबाईंना, प्रणाली आणि मीनूला घेऊन पाठीमागच्या गाडीत बसायला गेला. सुनीताबाईंना खरं तर हे पटले नव्हते, पण त्या देवाईची श्रीमंती, व्यक्तिमत्व आणि त्याने जे विरजासाठी केलं होतं त्याच्याने दबून गेल्या होत्या त्या. काय न बोलता गपचूप गाडीत येऊन बसल्या. इथे ह्या गाडीत ते दोघेच होते, एकटे आणि निशब्द. सगळं संपलं होतं. गाडी अशीच जात होती. खरं तर विरजाच्या घरचा रस्ता फक्त 1 तासाचा होता, पण देवाई फिरवून फिरवून नेत होता. या रोडवरून त्या रोडवर, ह्या हायवेवरून त्या हायवेवर. तिच्या ह्या सहवासातला एक एक क्षण त्याला चोरून घ्यायचा होता, वाढवून घ्यायचा होता. फिरत होता, नुसतं फिरत होता. न मुक्काम ना मंजिल, सिर्फ वीरान रास्ता, और उनमें उससे भी वीरान जिंदगिया. शेवटी त्याला थांबावंच लागलं. तिच्या चाळीच्या समोर त्याने गाडी थांबवली. ती मात्र अजूनही एकटक समोरच बघत होती, शांत अनगंभीर. तिच्या त्या खोल गहिऱ्या मनाच्या डोहातली वावटळ तिच्या त्या हिरव्या निळ्या डोळ्यात उमटत होती. काय विचार करत होती कुणास ठाऊक. आता मिळालं होतं ना तिला सगळं. एक सभ्य, प्रेमळ, तिच्यावर ओसंडून प्रेम करणारा जीवाचा जिवलग करणच्या रूपात. झाली होती ना सुटका तिची अखेर एका शापित राजकुमारापासून, एका निर्दयी राक्षसापासून. मग अजून काय हवं होतं तिला? देवाई तिला मन भरून बघत होता, अगदी मन भरून. माहीत नाही परत असं कधी स्वतःहून हक्काने बघता येईल. ती मात्र शांत आणि गंभीर.